काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। यानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी बातचीत केली आहे विवेक कुलकर्णींनी। भारतीय जनता पक्षामध्ये जेव्हा केव्हा कुठलीही महत्त्वाची घटना होत असते त्यावेळेस एक नाव त्याच्या मागे निश्चित असतं, ते म्हणजे गिरीश महाजन। पुन्हा एकदा तुम्ही यात सगळ्या गोष्टीत सक्रिय सहभागी होता आणि सुजय विखे पाटील यांनी यात भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतला, तुमची प्रतिक्रिया? निश्चित डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी प्रवेश केल्यामुळे भारतीय जनता पक्षाचा एक राजकीय मोठा फायदा या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये आणि नुसतं नगर जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रात मी म्हणेल की त्याचा या ठिकाणी होणार आहे। आणि डॉक्टर सुजय विखे पाटील हे विरोधी पक्षनेते आहेत, आमचे विधानसभेतले काँग्रेसचे नेते आहेत। राधाकृष्ण विखे पाटील यांचे जे चिरंजीव आहेत, त्यांचे जे सुपुत्र आहेत आणि एक अतिशय सुशिक्षित उच्च शिक्षित पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर आहेत, अतिशय तरुण आहेत। 36-37 त्यांचं आज वय आहे आणि एक तरुण नेतृत्व नगर जिल्ह्यामध्ये आमच्याकडे आलेलं आहे आणि त्याचा फायदा हा लोकसभेत आहे, येणाऱ्या विधानसभेमध्ये आहे, हा निश्चित आम्हाला त्या ठिकाणी होणार आहे। निश्चितपणे, कारण विरोधी पक्षनेत्याचा मुलगा जेव्हा दुसऱ्या पक्षात जातो, सत्ताधारी पक्षात जातो, त्याचा राजकीय अर्थ काय वेगळा हे सांगायची गरज नाही। पुढचं पाऊल काय? राधाकृष्ण विखे पाटील यांना देखील भाजपात घेणार? कारण तशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली की ते सुद्धा तुमच्या संपर्कात आहेत, ते सुद्धा भाजपात येतील अशी चर्चा आहे। नाही, त्यांचे आमचे संबंध खूप चांगले आहेत, नेहमी आमचं बोलणं असतं, संपर्क असतो। ते विरोधी पक्षनेते आहेत, आम्ही मंत्री आहोत, माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, संपर्क आमचा त्यांचा आहेच। परंतु आज हे सांगता येणं कठीण आहे की ते भाजपमध्ये येतील का नाही। पण तो आज आपण बघितलं असेल की त्यांनी कालच जाऊन एक नैतिक जबाबदारी स्वीकार किंवा माझा मुलगा जर भाजपकडून उभा राहतोय तर मी विरोधी पक्षनेतेपदी राहणं हे काही फार संयुक्तिक नाही आणि म्हणून त्यांनी राजीनामा सुद्धा त्या ठिकाणी विरोधी पक्षनेतेपदाचा दिलेला आहे। आता ते सगळे आमदार आहेत त्या ठिकाणी। पण तो आज नेहमी सांगतो की राजकारणामध्ये म्हणजे त्यांचा तुमच्याकडे येण्याचा प्रवास सुरू झालाय का? नाही, मी पुन्हा तेच सांगेल की राजकारणामध्ये या ठिकाणी काही अशक्य नसतं, काही मे बी ऑर नॉट मे बी काही होऊ शकतं, असेलही शक्यता तर नाकारत नाहीत की, परंतु मी तेच सांगतो ना, मी आपल्याला वाटलं होतं की नारायण राणे साहेब पुन्हा आमच्यासोबत आले, आम्ही त्यांना खासदार त्या ठिकाणी केलं, असे अनेक लोक आहेत की त्याचं मी नाव या ठिकाणी घेऊ शकतो। मी सांगितलं की इथं राजकारणामध्ये काही अशक्य नसतं, काही होऊ शकतं आणि भविष्याच्या काळामध्ये काय दडलेलं आहे हे मला वाटतं आपल्याला काही कालांतराने दिवसांनी बघायला मिळेल। इतकी मोठी निवडणूक आहे, खरं लोकसभा त्यानंतर विधानसभा होऊ घातली आहे, विरोधी पक्ष कमकुवत होणं म्हणजे तुमची ताकद वाढणं असंच याचा अर्थ आहे? हे निश्चित आहे, पण आपण बघितलं असेल की राज्यामध्ये असेल किंवा देशामध्ये असेल, संपूर्ण देश आता एकवटलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे खंबीर नेतृत्व देशाला मिळालेलं आहे आणि त्यांच्या पाठीशी सर्व तरुण वर्ग असेल, संपूर्ण देश आहे, संपूर्ण मतदार आहेत, हे खंबीरपणे या ठिकाणी उभे आहेत। कारण त्यांना माहिती आहे की देश आम्हाला एका मजबूत माणसाच्या हातामध्ये द्यायचा आहे, मजबूत हात असले पाहिजे, मजबूत माणूस असला पाहिजे आणि मोदीजींशिवाय मला वाटतं आज ती क्षमता काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये तर कुठल्या नेत्यामध्ये नाहीच आहे, हे सर्वांना मान्य आहे। आणि म्हणून त्यामुळे यावेळेचा निकाल आहे खूप मोठं बहुमत, गेल्या वेळेपेक्षाही मोठ्या बहुमतामध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना असेल, आमचे जे अलायन्स आहेत, मित्र पक्ष आहेत, त्यांच्या जागा या ठिकाणी निवडून येतील आणि पुन्हा देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीजी हे या ठिकाणी बसतात। रणजित मोहिते पाटील देखील आज तुमच्याकडे बंगल्यावर आले ते भेटायला आणि पुन्हा ती चर्चा सुरू झालेली आहे। कालिदास कोळंबकर काँग्रेसचे आमदार ते तुमच्या पक्षात आज प्रवेश करतात अशी ही मोठी यादी आहे तुमच्याकडे खरं तर येणार असं दिसतंय। मी तेच सांगितलं, रणजित मोहिते पाटील असतील, कोळंबकर असतील, अजून 10-5 नाव मी तुम्हाला सांगू शकेल। कोणती नाव आहेत ती? मी आता ते मी इथे सांगणार नाही, परंतु हे असतील, यापेक्षाही काही वेगळी यादी आहे किंवा लोक असतील, आज अनेक लोक आहेत। मी हे काही येणार आहेत असं मी म्हणणार नाही, रणजित मोहिते पाटील वगैरे ते भेटून गेलेत, परंतु अनेक लोक आहेत की जे आता वेटिंगवर आहेत किंवा आम्हाला पक्षामध्ये प्रवेश करायचा आहे, भारतीय जनता पक्षामध्ये आम्हाला प्रवेश द्या। कारण लोकांना पुढे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंधार दिसतोय, आपण समोरचं नेतृत्व बघतायत, काय बोलतायत, काय चाललंय, त्यामुळे त्यांच्या पाठीशी आता जनता नाही, मतदार नाही आणि हे आता पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे की देशामध्ये पुन्हा मोदीजीचं सरकार येणार आहे, मोदीजीच देशाचे पंतप्रधान होणार आहेत आणि म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी म्हणून सगळे आता बाहेर पडायला लागलेले आहेत। तुमचं इन्कमिंग वाढणार? निश्चित इन्कमिंग वाढणारच आहे। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकर सोबत विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई।